नमस्कार, मी अमृता आकाश. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण 10वी नंतरच्या दिशा याविषयी माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत गौरव सावे सर. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत. धन्यवाद. विषयाला सुरुवात करणार आहोत त्याआधी सरांची ओळख करून घेऊयात. गौरव सावे सर हे मास्टर क्लास एज्युटेक प्रायव्हेट लिमिटेडचे फाउंडर आणि डायरेक्टर असून सरांनी जेईई क्रॅक केलेली आहे. त्यांनी NIT त्रिची इथून इलेक्ट्रिक्स इंजिनिअरिंग मध्ये बीटेक पूर्ण केलेलं आहे. तसंच US बेस्ड कंपनीमध्ये काही वर्ष त्यांनी जॉब केलाय. त्यानंतर त्यांची निवड कोलंबिया युनिव्हर्सिटी न्यूयॉर्क इथे देखील झाली होती. पण आपल्या देशातच काहीतरी करायचंय, आपल्या देशातील मुलांसाठी काहीतरी नवीन करायला पाहिजे ही इच्छा त्यांना शांत बसू देत नव्हती आणि म्हणूनच आपल्या देशातील मुलांना IIT आणि NEET या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी काही वर्षांपूर्वी मुंबईमध्ये मास्टर क्लास एज्युटेकची स्थापना त्यांनी केली आणि आजच्या घडीला मास्टर क्लास मुंबई व्यतिरिक्त ठाणे, नाशिक, पुणे आणि औरंगाबाद इथे यशस्वीरित्या विद्यार्थी घडवण्याचं काम करतात. सरांबद्दल एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, ती म्हणजे सरांनी त्यांचं पूर्ण शिक्षण हे मराठी माध्यमातून केलंय. त्यामुळे मराठी विद्यार्थ्यांना देखील आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःचं करिअर उत्तमरित्या करता यावं यासाठी देखील ते प्रयत्नशील असतात. तर तुमची ओळख तर मी करून दिलेली आणि अनेक विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम तुम्ही करतायत. मात्र कोविडमुळे कुठेतरी आपल्या शिक्षण व्यवस्थेवर परिणाम झालेला आहे, तर तो नेमका काय? कोविडमुळे मागचे 2 वर्ष हे पूर्णच्या पूर्ण एज्युकेशन सिस्टम ही ऑनलाईन गेली आणि या ऑनलाईनचा इफेक्ट हा 11-12 पेक्षा जास्त 9th आणि 10th वरती झाला. म्हणजे 9वी आणि 10वीची जी मुलं आहेत त्यांचे सायन्स आणि मॅथ्सचे कन्सेप्ट्स हे वीक राहिले. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये एक भीती निर्माण झाली आणि आता हीच मुलं 10वीची परीक्षा संपलेली SSCची, बाकी पण CBSE आणि ICSEच्या एक्झाम संपणार आहेत आणि हीच मुलं आता 10वी नंतर 11वी 12वी मध्ये येणार आहेत. तर आता आम्ही असं बोलत नाही आहोत, आम्ही बोलतोय ती 10वी नंतर नाही, ती 8वी नंतर 11वी 12वी मध्ये येणार आहेत. तर त्यामुळे शिक्षकांना जास्त मेहनत करावी लागणार आहे 11वी 12वीच्या मुलांवरती. जसं तुम्ही सांगितलं की शिक्षकांना फार मेहनत करावी लागणार आहे, मात्र जसं तुम्ही एक उल्लेख केला की 8वी नंतरच आता विद्यार्थ्यांना कुठेतरी पुढे काय करायचंय याची तयारी करायला हवी, तर ती तयारी नेमकी विद्यार्थ्यांनी कशी करावी? बघा, आता 8वी नंतर 11वी मध्ये येणार आहेत म्हणजे काय, त्यांची 2 वर्षही मिस झालेली आहेत. आणि आता असे विद्यार्थी जेव्हा 11वी मध्ये येणार आहेत तेव्हा सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांचे 9th आणि 10thचे कन्सेप्ट्स हे क्लिअर राहणं भरपूर महत्वाचं आहे. तर त्यासाठी आम्ही एक ब्रिज कोर्स ऑर्गनाईज करतोय, म्हणजे मास्टर क्लास एक ब्रिज कोर्स ऑर्गनाईज करतोय. त्या ब्रिज कोर्स मध्ये आम्ही पूर्णच्या पूर्ण 9वी 10वीचे मॅथ्स आणि सायन्सचे फाउंडेशन जे कोर्सेस असतात ते आम्ही कंप्लीट करणार आहोत. त्यामुळे माझी एक पालकांना पण एक आणि विद्यार्थ्यांना एक उद्देश राहील, म्हणजे एक विनंती राहील की तुम्ही डायरेक्टली म्हणजे 11वी आणि 12वीचं प्रिपरेशन करू नये. पहिले 9वी 10वीचा एक फाउंडेशन कोर्स करावा जो ब्रिज कोर्स आहे आणि त्याच्यानंतरच त्यांना 11वी आणि 12वी मध्ये तुम्ही त्याचं प्रिपरेशन करण्यासाठी टाकावे. जसं तुम्ही सांगितलं की 8वी आणि 9वी पासूनच विद्यार्थ्यांनी तयारी करावी किंवा या ब्रिज कोर्सची देखील माहिती घ्यावी, मात्र 10वी नंतर काय निवडावं हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना पडलेला असतो. तर जे 10वीचे विद्यार्थी आपल्याला बघतायत आता, त्यांना तुम्ही काय सांगाल? 10वी नंतर विद्यार्थ्यांकडे 3 ऑप्शन असतात: सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स. आता ज्या मुलांचं कन्फर्म आहे की त्यांना कॉमर्स मध्येच जायचं आहे किंवा आर्ट्स मध्येच जायचं आहे किंवा सायन्स मध्येच जायचं आहे, तर त्यांनी काही न विचार करता जे फील्ड त्यांनी निवडलेले आहेत त्याच्याकडे जावं. पण ज्यांना जे कन्फ्युज्ड आहेत, ज्यांना सायन्स आणि कॉमर्स मध्ये काय निवडावे किंवा सायन्स आणि आर्ट्स मध्ये का निवडावे, हे जे कन्फ्युजन असेल, तर माझी विनंती राहील किंवा माझा एक सिंपल तुम्हाला फंडा राहील की तुम्ही सायन्सच निवडावे. का? कारण ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. तुम्ही 11-12 मध्ये सायन्स का नाही निवडणार? का ती भीती निर्माण झालेली आहे? कारण तुम्ही 9वी आणि 10वी मध्ये चांगलं त्यांचं सायन्स आणि मॅथ्सचे कन्सेप्ट वीक राहिलेले आहेत. तर त्यामुळे तुम्ही एक काम करा, जेव्हा 11-12 मध्ये सायन्स निवडता आणि तुम्हाला 12th नंतर असं वाटलं की तुम्हाला सायन्स डिफिकल्ट जात आहे किंवा मॅथ्स डिफिकल्ट जात आहे, तुम्ही कॉमर्स आणि आर्ट्स मध्ये शिफ्ट करू शकता. पण तेच तुम्ही कॉमर्स निवडलं आणि नंतर 12th नंतर तुम्हाला असं वाटलं आता मला ना बायोलॉजी करायचं आहे, मला सायन्स मध्ये पुन्हा एंट्री करायचं आहे, करू शकता का तुम्ही? नाही करू शकत. तर त्यामुळे सगळ्यात सेफ ऑप्शन राहील सायन्स. तर म्हणून 10वी नंतर 11-12 मध्ये सायन्स निवडा. आणि आमचे असे बरेच विद्यार्थी आहेत की ज्यांनी 11-12 सायन्स केल्यानंतर 12वी नंतर कॉमर्स निवडून ते CA पण झालेले आहेत. तर माझा सगळ्यांना अशीच विनंती राहील की सायन्स मध्ये ऍडमिशन घ्या, तुम्ही कन्फ्यूज असाल तर. तर विद्यार्थ्यांनी नेमकी 10वी झाल्यानंतर काय करायला हवं हे तुम्ही सांगितलं, मात्र मास्टर क्लासचंही काहीतरी विजन आहे आणि ते विजन डोळ्यासमोर ठेवूनच विद्यार्थ्यांसाठी तुम्ही इतके कोर्सेस आणतायत, तर याबद्दल काय सांगाल? महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून
जे होतकरू अभ्यासू किंवा मेहनती विद्यार्थी आहेत त्यांना या नॅशनल लेवल एक्झाम ज्या जेई नीट जशा नॅशनल लेवल एक्झाम्स आहेत त्यांचं प्रॉपर मार्गदर्शन करून त्यांना टॉप इंजिनिअरिंग आणि मेडिकल अशा कॉलेजेसमध्ये पोहोचवावं हेच मास्टर क्लासचं विजन आहे. मास्टर क्लासचं विजन नेमकं काय हे तर तुम्ही सांगितलं. मात्र जसं आपण बघतो की आता एज्युकेशन सिस्टीम मध्ये देखील वेगवेगळे क्लासेस आहेत, वेगवेगळे कोर्सेस आहेत, तर इतरांपेक्षा मास्टर क्लास नेमका वेगळा काय याबद्दल काय सांगाल? आता ह्यामध्ये मी भरपूर पॉइंट्स आहेत पण मी 2 पॉइंट्स बद्दल जास्त बोलणार आहे. पहिली गोष्ट तुम्हाला आता माहिती असेल की 10वीची जी एक्झाम असते किंवा आपण 10वी पर्यंत जो अभ्यास करतो तो या लेवलवरती असतो आणि जेव्हा आपण जेई नीट जसे एक्झाम्स देतो त्या या सगळ्या या लेवलवरती असतात. आणि हे जेई नीट हे जे शिकवणारे जे शिक्षक असतात किंवा टीचर्स असतात ते ह्यापेक्षाही वरच्या लेवलवरती असतात. आता नेमकं काय होतं तुम्ही ऐकलं असेल म्हणजे भरपूर लोकांकडून की जेई नीट भरपूर डिफिकल्ट आहे, या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम भरपूर डिफिकल्ट आहे. हे का होतं? कारण हे जे प्रोफेसर्स आहेत ना हे मुलांच्या लेवलपर्यंत जाऊ शकत नाही. हे या लेवलपासून चालू करतात, आपली मुलं या लेवलवरती आहेत आणि हे प्रोफेसर्स इथून चालू करतात आणि वरती जातात, आपली मुलं खाली जातात. तर ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम कोणाचा? शिक्षकांचा का मुलांचा? माझं म्हणणं राहील शिक्षकांचा. शिक्षकांनी त्यांच्या लेवलवरती जाणं आवश्यक आहे. आणि या पूर्ण रेसमध्ये असे कोणते विद्यार्थी आहेत की जे सर्व्हाइव्ह करतात? जे विद्यार्थी आईन्स्टाईन आणि न्यूटन टाईपचे आहेत. म्हणजे आपल्या इंडियामध्ये एक अराउंड 40 ते 50 मुलं अशी आहेत की त्यांची बुद्धिमत्ता जी लेवल आहे ही भरपूर वेगळ्या प्रकारची आहे. त्यांना कुठेही बसवा, त्यांना कोणताही क्लास जॉईन करून द्या किंवा कोणतेही मेंटरशिप प्रोग्राम करून द्या, ते कधीही सक्सेसफुल होणार. पण जे ॲव्हरेज विद्यार्थी आहेत त्यांना हे शिक्षक त्या बेसिक लेवलवरती जाऊन शिकू शकत नाहीत आणि म्हणून आपली मुलं मागे राहतात. तर अशा वेळी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते जी असते टीचिंग स्टाईल. टीचिंग स्टाईल म्हणजे काय की शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या लेवलवरती उतरून त्यांना खेचून वरती नेणे, ह्यालाच बोलतात टीचिंग स्टाईल. आणि तुम्ही बघितलं असतील या जगाच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत, IIT, जेई, नीट, KVPY, या सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये जे शिक्षक आहेत ते मोठे IITs आहेत, डॉक्टर्स आहेत, NITs आहेत. पण प्रॉब्लेम काय होतो, ह्या शिक्षकांकडे नॉलेज आहे पण त्यांना ते प्रेझेंट करता येत नाही. म्हणजे आपण असं बोलू शकतो ना की प्रत्येक डॉक्टर हा शिकू शकतो का किंवा प्रत्येक इंजिनियर शिकू शकतो का? नाही. शिकवणं ही आर्ट आहे. तर त्यामुळे आपण बघू शकतो मास्टर क्लासमध्ये जितके पण टीचर्स आहेत त्यांच्यामध्ये नॉलेज तर आहेच आहे, पण त्याच्याबरोबर एक वेगळी गोष्ट आहे ती आहे कला, म्हणजे आर्टिस्टिक नेचर आपण ज्यांना बोलतो. आणि ज्यांच्याकडे आर्टिस्टिक नेचर आहे तो एक आणि नॉलेज आहे, ह्या दोन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन असेल तर तुम्ही एक मोठा टीचर होऊ शकतात. आणि आपली पूर्ण टीम ह्यानेच बनलेली आहे. म्हणून मी त्यांना बोललो, म्हणून मी पहिला पॉईंट बोललो, टीचिंग स्टाईल आमची थोडीशी वेगळी आहे. ही तुम्हाला आमच्या लेक्चर्समध्ये दिसेल. आमचे लेक्चर्स युट्यूबवरती अवेलेबल आहेत. तुम्ही गौरव सावे करून टाईप करू शकता युट्यूबवरती. तुम्हाला माझे पूर्ण लेक्चर्स मिळतील, आमच्या पूर्ण टीमचे लेक्चर्स मिळतील. तुम्हाला एक गोष्ट समजेल की कसे आम्ही वेगळे आहोत टीचिंग स्टाईलमध्ये. म्हणजे तोच कन्सेप्ट आम्ही पण शिकवणार आणि तोच कन्सेप्ट अजून 10 लोक शिकवणार, पण तो कन्सेप्ट इझी कसा करायचा हे तुम्हाला आमच्या लेक्चर्समधून कळून येईल. तर हे पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट अशी आहे की लेक्चर्स कितीही जरी चांगले दिले तरी हे जेई आणि नीटच्या प्रिपरेशनमध्ये असं होतं की प्रत्येक 2 ते 3 महिन्यानंतर मुलांना एक क्वेश्चन मार्क येतो की का हे मी करू शकतो, हे माझ्याकडून होईल, हे मला झेपेल का? अशा वेळी कोण ना कोणतरी आपल्याला पाहिजे असतो. आपला एक सारथी बोलू शकतो की ज्याच्याकडे एक मोटिवेशनचा डोस असतो, म्हणजे मोटिवेशनचं इंजेक्शन बोलू शकतो आपण. तर तुम्हाला दर 2 ते 3 महिन्यानंतर एक मोटिवेशनचं इंजेक्शन हवं असतं. ते तुम्हाला मास्टर क्लासमधून एक वेगळ्या पद्धतीनं मिळतं. म्हणजे माझे दुसरे जे मित्र आणि फाउंडर आहेत मास्टर क्लासचे, त्यांचं नाव आतिश पोले सर. आतिश पोले सर इज वन ऑफ द बेस्ट मेंटर अँड काउन्सिलर नॉट जस्ट इन महाराष्ट्र, इन इंडिया. त्यांचं काउन्सिलिंग अटेंड केल्यानंतर, त्यांची मेंटरशिप प्रोग्राम अटेंड केल्यानंतर सगळ्या मुलांना एक जोश येतो, यस मी करू शकतो. आणि हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन करण्यावर. जसं तुम्ही सांगितलं की मास्टर क्लासमध्ये शिकवणं वेगळं आहे किंवा टीचिंग स्टाईल तुमची वेगळी आहे, त्यामुळे आता विद्यार्थ्यांना ही देखील उत्सुकता असणार आहे की या क्लासेसमध्ये नेमके कोर्सेस कोणकोणते आहेत, तर याबद्दल काय सांगाल? सायन्समध्ये जितक्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत त्या सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सचं कोचिंग मास्टर क्लासमध्ये दिलं जातं. मी तुम्हाला उदाहरणार्थ 1-2 एक्झाम्पल सांगतो. जशी इंजिनिअरिंगमध्ये जेई एक्झाम आहे, CET एक्झाम आहे. आता 1-2 एक्झामची माहिती जनरली आपल्या पालकांना किंवा मुलांना असते, पण तुम्हाला हे माहित नाही की अराउंड 10 ते 12 वेगवेगळ्या प्रकारच्या एक्झाम्स आहेत इंजिनिअरिंगमध्ये. नीट म्हणजे मेडिकलमध्येही नीट हे ही फेमस आहे.
तसंच आर्किटेक्चरमध्ये नाटाई फेमस आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त अजूनही काही एंट्रन्स एक्झाम्स आहेत. तशी IIT मध्ये पण आर्किटेक्चर डिग्री असते, AAT बोलतात त्याला. तर ह्या सगळ्या इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झाम्स, मेडिकल एंट्रन्स एक्झाम्स किंवा आर्किटेक्चर एंट्रन्स एक्झाम्स किंवा नॉर्मल कोणाला फक्त एक रिसर्च करायचं असेल तर ज्या KVPY जी एक्झाम असते किंवा आयझरची एक स्वतःची एक्झाम असते, या सगळ्या एक्झामचं प्रिपरेशन आम्ही मास्टर क्लासमध्ये करवतो. जसं तुम्ही सांगितलं की नेमके कोणते कोर्सेस आहेत किंवा कोणकोणत्या एक्झाम्स आहेत, मात्र हा मास्टर क्लास सुरू करण्यानंतर तुमच्यासोबत एक संपूर्ण टीम देखील तुमची शिक्षकांची आहे. त्या टीम बद्दल काय सांगाल की कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना तुम्ही हँडल करता? ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की मास्टर क्लासची युनिक टीचिंग स्टाईल, म्हणजे आमची टीचिंग स्टाईल ही थोडीशी वेगळी आहे. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जे आम्ही डायरेक्टर्स आहेत, जे डायरेक्टर्समध्ये गुण आहेत तेच आपल्या टीममध्ये असावे. तर आमची पूर्ण टीम, म्हणजे एक फिजिक्स आपण पकडलं, मी एक सब्जेक्ट बद्दल बोलतात, ते सेम गोष्ट फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी सगळ्या सब्जेक्ट्स बद्दल आहे. फिजिक्समध्ये एक अराउंड 8 ते 10 फॅकल्टीज आहेत आणि ह्या फॅकल्टीज तुम्ही त्यांचे लेक्चर सुद्धा बघितलेत तर तुम्हाला ती एक युनिक टीचिंग स्टाईल त्याच्यामध्ये आढळून येईल. तसंच केमिस्ट्री आहे, मॅथ्स आहे, बायोलॉजी आहे. तर एक अराउंड 30 ते 40 फॅकल्टीजची टीम आमच्याबरोबर आहे, जी दिवस रात्र फक्त लेक्चर्सचं काम करत नाही, ती इव्हन डाऊट सॉल्व्हिंगचं पण काम करत असते. कारण डाऊट सॉल्व्हिंग हे एक महत्त्वाचा विषय असतो. म्हणजे मुलं लेक्चर्स बसतात, त्यांना समजतं, पण जे डाऊट्स येतात ते त्यांचे अनसॉल्व्ह राहिले तर ह्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आपण क्लिअर करू शकत नाही. त्यामुळे डाऊट सॉल्व्हिंग 24x7, म्हणजे कधीही कोणत्याही प्रोफेसरला तुम्ही कॉल केला, इव्हन रात्री 11 वाजता, तो तुम्हाला तो डाऊट सॉल्व्ह करून देणार. हे एक मास्टर क्लासचं एक युनिकनेस आहे. जसं तुम्ही सांगितलं की या क्लासेसमध्ये कोर्सेस कोणते आहे किंवा युनिक पॉइंट नेमके कोणते आहेत, त्यामुळे जे विद्यार्थी आता 10वीला आहेत किंवा ज्यांना पुढे आणखीनही करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी सर अत्यंत उपयुक्त माहिती देत आहेत. स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, तुम्ही थेट सरांशी संपर्क करू शकता आणि अधिक माहिती देखील घेऊ शकता. तर 10वी नंतरच्या दिशा नेमक्या कशा ठरवायच्या याविषयी आपण सरांकडून आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण 10वी नंतरच्या दिशा याविषयी माहिती घेतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत गौरव सावे सर. पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं तुम्ही सांगितलं, फॅकल्टीज असतील किंवा वेगवेगळे कोर्सेस असतील, विद्यार्थ्यांना स्टडी मटेरियल जेव्हा द्यायचा विषय येतो तेव्हा विद्यार्थ्यांना खूप उत्सुकता असते की मला या क्लासेसकडून किंवा या कोर्समधून काय मिळणार आहे. तर ते स्टडी मटेरियल नेमकं तुम्ही कसं देता? मास्टर क्लासच्या टीमने मागचे 15 ते 20 वर्ष ज्या काही JEE नीट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत त्यांचा एक्सटेन्सिव्हली अभ्यास करून एक वेगळ्या पद्धतीचं स्टडी मटेरियल बनवलेलं आहे. भरपूर वर्कशीट्स बनवलेले आहेत, ज्यांना आपण मॉड्यूल्स बोलतो. तर आम्ही काही मॉड्यूल्स देतो, वर्कशीट्स देतो आणि आमचा हा दावा आहे की वर्कशीट्स आणि मॉड्यूल्स तुम्ही मास्टर क्लासला सॉल्व्ह केल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला 99% मिळणारच, ही आमची गॅरंटी आहे. जसं तुम्ही म्हणालात की मार्कांच्या बाबतीत किंवा कोर्सेसच्या बाबतीत तुम्ही विद्यार्थ्यांसोबत आहातच आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून देखील विद्यार्थी तुमच्याकडे येतात. मात्र काही विद्यार्थी असेही असतात जे फी नाही भरू शकत, त्यांना शिक्षणाची खूप जिद्द असते. तर अशा विद्यार्थ्यांच्या मागे तुम्ही नेमके कसे उभे राहता? जी विद्यार्थी फीज भरू शकत नाहीत त्यासाठी मास्टर क्लासने एक MSAT नावाची परीक्षा, स्कॉलरशिप टेस्ट ठेवलेली आहे. ती विद्यार्थ्यांनी द्यावी. त्याच्यामध्ये त्याला चांगले मार्क्स मिळाले की तुम्हाला 100% स्कॉलरशिप सुद्धा मिळू शकते. प्लस एक अजून गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो, आम्ही असे विद्यार्थी जे आपल्या सेंटर्स पासून भरपूर दूर राहतात, म्हणजे मी एक एक्झाम्पल देतो, औरंगाबाद सेंटर्सच्या समजा बाजूला काही मुलं राहत नसतील, जी परभणी किंवा बीड अशा ठिकाणी राहत असतील की ज्यांना ट्रॅव्हल करणं हे शक्य नसेल, तर अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही यूट्यूबवरती आमचे पूर्णच्या पूर्ण JEE आणि नीटचा कोर्स हा अपलोड केलेला आहे, जो तुम्ही पाहू शकता. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तेही तुम्ही ऑनलाईन आमच्या फॅकल्टीजना विचारू शकता. जसं तुम्ही ऑनलाईन देखील डाऊट्स विचारण्यासाठी विद्यार्थ्यांना तीही परवानगी आहे, त्यामुळे या कोर्स बद्दल आणि ज्या विद्यार्थ्यांना खरंच शिक्षणाची जिद्द आहे ते विद्यार्थी तर आपल्याकडे येतीलच. मात्र 10वी नंतर विद्यार्थ्यांनी काय करायला हवं याविषयी तुम्ही इतकी महत्त्वाची माहिती देतायत की आता विद्यार्थ्यांनाही उत्सुकता असणार आहे की नवीन बॅचेस सुरू कधी होणार आहेत. तर या नवीन बॅचेस बद्दल काय सांगाल? आमच्या नवीन बॅचेस आता IGCSE बोर्डची एक्झाम झालेली आहे, तर त्यामुळे त्यांची ऑलरेडी बॅच स्टार्ट झालेली आहे. SSCची एक्झाम आताच झालेली आहे, त्यामुळे आता पहिले ब्रिज कोर्स होणार SSCच्या मुलांसाठी. त्यानंतर मे पासून प्रत्येक महिन्याला, जसं मे मध्ये आमची एक बॅच चालू होणार, जून मध्ये चालू होणार, जुलैमध्ये चालू होणार, ऑगस्ट मध्ये चालू होणार. तर त्यामुळे
तुम्ही ज्याही बॅचचं जे तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर खाली दिलेला जो मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करा, संपर्क करा, तुम्हाला पूर्णच्या पूर्ण इन्फॉर्मेशन दिली जाईल. अगदीच. तर आता सरांनी सांगितल्याप्रमाणे स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, त्याचबरोबर मुंबईत सरांच्या ब्रँचेस कुठे कुठे आहेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्रात देखील या क्लासेसच्या ब्रँचेस आहेत, त्या ठिकाणी देखील तुम्ही संपर्क करू शकता आणि 10वी नंतर नेमकं तुम्हाला करिअरमध्ये कुठे जायचंय आणि काय ऍडमिशन घ्यायचंय याबद्दल अधिक माहिती तुम्ही नक्कीच घेऊ शकता. जसं आपण बघतो की 10वी झाल्यानंतर मुलांसोबतच त्यांच्या पालकांनाही प्रश्न असतो की आता करिअर नेमकं कोणत्या दिशेने आपण घेऊन जायचंय. तर अशा पालकांना आणि विद्यार्थ्यांना आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही काय सांगाल? सगळ्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना माझा एकच उपदेश राहील किंवा एकच विनंती राहील. मी सांगू शकतो की प्रत्येक पालक हा आपल्या मुलाला कमी लेखतो. म्हणजे 9वी 10वी मध्ये, आता 9वी 10वी मध्ये जेव्हा मुलं अभ्यास करत असतात तेव्हा पालकांकडून मुलांबद्दल नेहमी एक वाक्य निघते, अरे तुला झेपणार नाही, हे कशाला जातो या मोठ्या मोठ्या नॅशनल लेवल एक्झामच्या पाठी, तू आपलं नॉर्मल सीईटी कर किंवा महाराष्ट्रामध्येच काहीतरी एक कोणता कोर्स कर किंवा कॉमर्स कर किंवा आर्ट्स कर, जे सिंपल असते त्याच्या मागे जा. हे पालकच आपल्या विद्यार्थ्याला सांगत असतो आणि त्याला निगेटिव्ह करत असतो. तर माझ्या मताने हे करू नये. कारण का प्रत्येक माणसाने जेई आणि नीट किंवा नॅशनल लेवल कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स का दिली पाहिजे ह्याचं मी तुम्हाला 1-2-3 कारणं सांगतो. बघा, जेई आणि नीट ह्या एक्झाम्स तुम्हाला IIT मिळावी किंवा तुम्हाला एम्स जसं कॉलेज मिळावं ह्यासाठी देऊ नये. तर का द्यावी? ह्या जेई आणि नीटच्या प्रिपरेशनमध्ये तुमच्या 2 गोष्टी तुमच्याकडे येणार आहेत. एक, तुमचं हार्डवर्किंग नेचर डेव्हलप होणार आहे. ते हार्डवर्किंग नेचर कधी डेव्हलप होणार? जेव्हा शिक्षक तुम्हाला त्या पद्धतीने शिकवणार. तर ही आपली गॅरंटी आहे मास्टर क्लासची, की मास्टर क्लासची टीम जेव्हा शिकवणार तुम्हाला तेव्हा तुमचा इंटरेस्ट डेव्हलप होणार. पण ॲट द सेम टाइम जेव्हा हार्डवर्किंग नेचर तुमचं डेव्हलप होतं तेव्हा जेई आणि नीट या प्रिपरेशनमुळे अजून एक आपली क्वालिटी डेव्हलप होते, जी आहे थॉट प्रोसेस. विचार करण्याची पद्धत. तुमची विचार करण्याची पद्धत बदलते, तुमची लॉजिकल थिंकिंग डेव्हलप होते. तर ही जी विचार करण्याची पद्धत आणि हार्डवर्किंग नेचर, हे 2 गुण तुमच्यामध्ये जे आलेले आहेत हे तुम्हाला पुढे यशस्वी बनवणार. म्हणजे प्रत्येक माणूस जो IIT मध्ये जातो तोच यशस्वी होतो हे खरं नाहीये. इथे इतके इंजिनिअरिंग कॉलेज आहेत, डॉक्टर मेडिकल कॉलेज आहेत, त्याच्यामध्ये मुलं जातात, अभ्यास करतात आणि ती IITians पेक्षा यशस्वी होतात. का? कारण ह्या 2 गुणांमुळे, हार्डवर्किंग नेचर आणि थॉट प्रोसेस, विचार करण्याची पद्धत. तर फायनली माझा उपदेश असा राहील की प्रत्येक व्यक्तीने, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याने कोणती ना कोणती तरी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स द्यायला हवी या 11th आणि 12thच्या ड्युरेशनमध्ये. तर ज्या प्रकारे तुम्ही पालकांना आणि खास करून विद्यार्थ्यांना देखील सांगितलंय आणि अर्थातच 10वी नंतर विद्यार्थी याचा विचार करतील आणि त्या दिशेने अभ्यासाला सुरुवात करतील. आपले खूप खूप आभार की तुम्ही इथे आलात आणि इतक्या महत्त्वाच्या विषयावर आम्हाला माहिती दिलीत. धन्यवाद. Hey guys, this is Kedar Patil from Masterclass. I studied in Parle Tilak Vidyalaya ICSE till 10th, and for 11th and 12th I joined Masterclass. I'm now currently pursuing BTech in Computer Science in Vellore Institute of Technology. For me, my Masterclass journey has been extremely smooth under the nurtured guidance of Gaurav sir, the best professor you could ever have for physics, and Atif sir, who made maths fun, easy and very interesting to learn. Even though we faced a slight setback in the later half of our 2 years of preparation, under the excellent guidance of Gaurav sir and Atif sir, I managed to secure a 7K rank in the VIEEE exam. For me personally, Masterclass is the best choice you can make for your JEE preparation and if you want to pursue engineering in your dream colleges. And I would highly recommend all of you to join the Masterclass family. Thank you. I'm Rashmi Prabhu from Bombay Cambridge International School, having passed out my 10th in March 2021 from IGCSE board. I decided to pursue science and was looking out for a good coaching institute. To my fortune, I came across Masterclass through one of my English teachers. From day one of joining Masterclass, my experience has been amazing. Masterclass has numerous teachers who work very hard to make us understand difficult concepts in an easy way. Moreover, each teacher adapts a different teaching style so that we can use the method we find the easiest. Every assignment is corrected by the faculty and additional lectures are held to solve our doubts for the same. Furthermore, the coordinators are always there to solve our queries regarding lecture timetables and test schedules. Daily, weekly and monthly tests are held
to give us more practice in solving MCQs. In the end, our teachers are always there to motivate us to do better than yesterday. Thank you. Hey guys, I'm Shubham Lad from Masterclass. I studied in PTV ICSE till 10th and I got 93% in my 10th boards. After that, I joined Masterclass for my 11th and 12th. In Masterclass, I met Gaurav sir for physics, Atif sir for maths and Shivam sir for chemistry. These are very excellent faculty who helped me throughout the year, even during the pandemic situation. They kept clarifying my doubts and helped me understand the concepts more deeply. I secured 97.323 percentile in my JEE Mains first attempt, and after that, I even qualified for many private colleges exam. Currently, I am in VIT Bangalore Computer Science branch after getting a 6.3K rank in the VIT EEE exam. I wish you guys all the best, and if you want to excel in your journey as a JEE or a NEET aspirant, I recommend you join Masterclass. Thank you. गुरुकिल्ली यशाची मध्ये वेळ झालीये इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.